श्री स्वामी समर्थ. श्रद्धेचे फळ. एक गरीब भक्त रोज स्वामींचा नाम घेत असे. एक दिवस त्याला अडचणीतून अचानक मदत मिळाली. त्याचा बोध. खरी श्रद्धा ही कधी वाया जात नाही. भाग 2. अहंकाराचा अंत. एक गरीब माणूस स्वामींसमोर गर्वाने बोलत होता. काही दिवसात त्याचा गर्व नष्ट झाला. बोध. अहंकार माणसाला खाली आणतो. भाग 3. नामस्मरणाची शक्ती. एक भक्त संकटात श्री स्वामी समर्थ म्हणत राहिला आणि संकट टळले. बोध. नामस्मरणात मोठी शक्ती असते. भाग 4. दया आणि सेवा. एका गरीबाला मदत करणाऱ्या माणसाला स्वामीने आशीर्वाद दिला. बोध. दया आणि सेवा हीच खरी पूजा. भाग 4. संयमाचे फळ. एक भक्त घाईत फळ मागत होता. स्वामी म्हणाले, थांब, काही दिवसांनीच त्याला मोठे यश मिळाले. बोध. संयम ठेवल्यास चांगले फळ मिळते. भाग 6. विश्वास. एका स्त्रीने पूर्ण विश्वासाने स्वामींचे नाम घेतले आणि तिची अडचण दूर झाली. बोध. विश्वासाने अशक्यही शक्य होते. भाग 7. कर्माचा नियम. एक माणूस दुसऱ्यांना त्रास देतो असे, नंतर त्यालाच ते भोगावे लागते. बोध. जे करतो तोच परत मिळते. भाग 8. साधेपण. स्वामी साधेपणाने राहत लोकांना त्यांनी साधेपणाचा मार्ग दाखवला. बोध. साधेपणातच खरे सुख आहे. भाग 9. लोकांचा परिणाम. लोभी माणसाने स्वामींचा आशीर्वाद मागितला, पण लोभामुळे त्याला शांतता मिळाली नाही. बोध. लोभामुळे सुख नष्ट होते. भाग 10. भक्तीचा ताकद. एका आजारी माणूस स्वामींवर श्रद्धा ठेवून बरा झाला. बोध. भक्ती मनाला आणि जीवनाला बळ देते. भाग 11. सत्याचा मार्ग. खोटे बोलणारा माणूस संकटात सापडला. बोध. सत्याचा मार्ग नेहमी योग्य असतो. भाग 12. गुरुचे महत्त्व. स्वामीने भक्ताला योग्य मार्ग दाखवले. बोध. गुरु जीवनाला दिशा देतात. भाग 13. समाधान. एक श्रीमंत अतृष्ट होते, पण गरीब आनंदी राहतो. बोध. संकटात समाधानातच खरे सुख. भाग 14. रागावर नियंत्रण. रागाने माणूस चुका करतो. बोध. शांतता ठेवा आवश्यक आहे. भाग 15. मदतीचे महत्त्व. स्वामी म्हणाले, गुरुजींना मदत करा. बोध. मदत ही तिची मोठी पुण्यकर्म आहे. भाग 16. धैर्य. संकटात घाबरू नका असे स्वामीने सांगितले. बोध. धैर्याने संकटे दूर होतात. भाग 17. वेळाचे महत्त्व. वेळ वाया घालवणारा माणूस नंतर पश्चाताप करतो. बोध. वेळ अमूल्य आहे. भाग 18. श्रद्धा आणि सुगरी. भक्ताचे वर्ष श्रद्धा ठेवली आणि त्याला यश मिळाले. बोध. श्रद्धा आणि सुगरी आवश्यक. भाग 19. नम्रता. नम्र माणूस सर्वांना प्रिय असतो. बोध. नम्रता मोठेपण देतो. भाग 20. स्वार्थ टाळा. स्वार्थी माणूस एकटा पडतो. बोध. परोपकार महत्त्वाचा. भाग 21. चांगली संगत. वाईट संगतीने माणूस बिघडतो. बोध. चांगली संगत निवडा. भाग 22. कृतज्ञ. ज्यांची मदत केली त्यांचे आभार मानले पाहिजे. बोध. कृतज्ञ हीच मोठी गुरुंना आहे. भाग 23. मनाची शांती. नामस्मरणाने मन शांत होते. बोध. देवभक्तीतून शांती मिळते. भाग 24. विश्वास आणि प्रयत्न. फक्त विश्वास नाही तर प्रयत्नही आवश्यक. बोध. विश्वास, प्रयत्न, यश. भाग 25. स्वामीचा